जय जिजाऊ जय श्री बांधवांनो. आपल्या भारताचे पंतप्रधान फेकू चंद काल मन की बातमध्ये मीडियावरती येऊन बोलत आहेत की महिला विधेयक हे विरोधकांनी हाणून पाडलेलं आहे आणि महिलांचा श्राप येत्या काळामध्ये त्यांना लागेल. पण जनता ही आता वेडी राहिलेली नाही आहे. तुम्ही मीडियाला हाताशी धरून मीडिया विकत घेतला आणि स्वतःचा उदोउद करून घेतला. पण आता जनतेला कळून चुकलेलं आहे तुम्ही किती फेकता. तुम्हाला आतापर्यंत ज्या एप्स्टीन फाईलमध्ये तुमचा संबंध आलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला बोलता आलं नाही. ज्या एप्स्टीन फाईलमध्ये लहान लहान मुलींना अपहरण करून त्यांच्यावरती बलात्कार करून त्यांना मारून त्याचं मांस खाणाऱ्याशी संबंध आपला होता, त्या फाईलमध्ये आपलं नाव आहे, त्यावरती आपल्याला बोलता आलं नाही. आणि भारतीय कायद्यानुसार जे विवाह संस्था आहेत, ज्या आपल्या पत्नीशी 7 जन्माच्या गाठी आपण बांधलेला असतो, त्याच्यामध्ये 7 वचन घेतलेलं असतात की आपल्या बायकोला आपण 7 जन्मापर्यंत साथ देऊया. पण तुम्ही लग्न झाल्याच तुमच्याच पत्नीला न्याय देऊ शकला नाही तर इतर महिलांना काय न्याय द्याल? तुमच्याच कार्यकाळामध्ये भारतामध्ये महिलांवरती अत्याचार वाढायला लागले, तरीही चुतिया ही गोदी मीडिया दलाल तुमचं चटायला लागली. पण जनता ही सुज्ञ झालेली आहे. जो महिला विधेयकाच्या आडून तुम्ही जो भारत देश तोडण्याचा प्रयत्न करत आहात, तो भारतातील जनतेने आणि विरोधकांनी तुमचा डाव हा हाणून पाडलेला आहे. आता जनतेला पूर्ण कळायला लागलेलं आहे. मीडियानं जरी हा मुद्दा तुमच्या बाजूने जरी उचलून धरला तर मीडियाला पाठीमागे टाकण्यासाठी सोशल मीडियाद्वारे हा आवाज उठवेल. आणि तुम्हाला येत्या काळामध्ये तुमचं सरकार उलटल्याशिवाय ही जनता राहणार नाही. फेकूचंद ही पदवी तुम्हाला एकदम बरोबर सोपते. ज्या गोष्टीमध्ये तुमचं एप्स्टीन फाईलमध्ये नाव आहे त्या गोष्टीवरती तुम्ही बोलत नाहीत आणि महिलांच्या आडून देश तोडायला निघालेला ही जनता आत्ता समजलेला आहे जनतेला. म्हणून सांगतो बांधवांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, प्रत्येक बांधवापर्यंत हा व्हिडिओ गोष्टी करा आणि आपल्याला एकत्रितपणे ह्या सरकारच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो.